संशय म्हटला की एकमेकांबद्दल असणारा आदर, भावना, विश्वास याला तडा जाणे, यातूनच अनेकदा टोकाचे निर्णय घेऊन आयुष्य उद्ध्वस्त झालेले आपण पाहिलेत. अशा घटनांमुळे समाजात देखील वेगळा संदेश जातो. अशाच संशयाचं भूत लखनौ येथे राहणाऱ्या ऋषभ निगम नावाच्या तरुणाच्या डोक्यात शिरलं. त्याने गेल्या काही वर्षांपासून सोबत असणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला आहे. यामुळे तिचं तर आयुष्यच संपलं, पण स्वतःच्या आयुष्याची देखील ऋषभने वाट लावून घेतली. वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम हे दोघेही लखनौमध्ये राहणारे. कॉलेज जीवनापासून ते एकमेकांना चांगले ओळखायचे. त्यानंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र कॉलेज संपल्यानंतर वंदना हिने अभियांत्रिकी सॉफ्टवेअरचे शिक्षण पूर्ण केले, तर ऋषभ हा लखनौमध्येच काम करत होता. वंदना हिला पुण्यातील हिंजवडी IT हबमध्ये चांगल्या कंपनीत नोकरी लागली, त्यामुळे ती पुण्यात नोकरीसाठी दाखल झाली. तरी देखील वंदना आणि ऋषभ यांच्यातील नाते चांगले होते. दोघेही चांगले संपर्कात होते. वंदना ही IT कंपनीत काम करत असल्याने तिला कामातून वेळ मिळत नसे, त्यामुळे ऋषभसोबत बोलणेही कमी होत असे. या सर्व गोष्टींचा विचार ऋषभने न करता त्याने वंदनाला पुण्याला गेल्यावर कोणी दुसरा तर भेटला नाही ना, अशी संशयाची सुई त्याच्या मनात चुकचुकू लागली. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. जवळपास 4 वर्षे त्यांच्यात भांडणं होत होती. अखेर ऋषभ हा 25 जानेवारी रोजी लखनौवरून पुण्यात आला. त्याने हिंजवडी भागात एका हॉटेलमध्ये रूम देखील बुक केली. त्यानंतर त्याने वंदना हिला भेटण्यासाठी बोलवले. मात्र ती कामात असल्याने ती 26 जानेवारी या दिवशी ऋषभ याला भेटायला गेली. त्याची भेट घेतली आणि ती पुन्हा रूमवर गेली. मुक्कामी थांबली नाही. या गोष्टीचा ऋषभला राग आला असावा. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी रोजी वंदनाला पुन्हा भेटण्यासाठी बोलवले. त्या दिवशी ते बाहेर फिरण्यासाठी गेले. शॉपिंग, जेवण, संपूर्ण वेळ एकमेकांसोबत घालवला. संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवल्यानंतर ते पुन्हा ऋषभ राहत असलेल्या रूमवर आले. वंदनाला ऋषभच्या मनात काय सुरू आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्याच्या मनात किती राग आहे हे त्याने देखील दाखवले नाही. घरी आल्यानंतर वंदना आतमध्ये गेल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या डोक्यात आणि अंगावर एकामागोमाग एक अशा 5 गोळ्या झाडल्या. सलग 5 गोळ्या लागल्याने वंदना ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. समोरचे दृश्य पाहून त्याला जराही पश्चाताप झाला नव्हता. अशी परिस्थिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. हा सर्व प्रकार केल्यानंतर त्याने चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता अगदी शांततेत तो घरातून बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला. आजूबाजूच्या कुणालाही याबाबत काही माहिती नसल्याचे देखील समोर आलं आहे. ऋषभ ज्यावेळी हिंजवडीतून नवी मुंबईत पोहोचला त्यावेळी मुंबई पोलीस नाकाबंदी करत होते, त्यामुळे प्रत्येकाची तपासणी केली जात होती. पोलीस ऋषभपर्यंत पोहोचले. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या, त्यामुळे पोलिसांनी त्याची चेकिंग सुरू केली. चेकिंग करत असताना पोलिसांना त्याच्याकडे पिस्तूल सापडली. पिस्तूल कुठून आले असा प्रश्न पोलिसांनी विचारताच त्याचा चेहरा कावराबावरा झाला. तिथेच त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. प्रेमात एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात एकमेकांना समजून घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र नात्यात संशय आला तर असे टोकाचे निर्णय घेतले जातात आणि आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. हेच या हिंजवडी मर्डर प्रकरणातून समोर येत आहे. ऋषभच्या या संशयी स्वभावामुळे अनेक वर्षांपासून असणाऱ्या प्रेमाच्या नात्याचा अत्यंत वाईट शेवट झाला. शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. विजय भट्टा असे क्रूर पित्याचे नाव असून कीर्ती भट्टा असे मृत मुलाचे नाव आहे. 15 दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने सोलापूर शहर हादरून गेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ही खळबळजनक घटना सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरातील आहे. या भागात राहणारे विजय भट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रांतीच्या दिवशीच कोल्ड्रिंकमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजय भट्ट यांनी संक्रांतीच्या दिवशी मुलगा कीर्ती भट्ट याला निर्मानुष ठिकाणी नेले व कोल्ड्रिंकमध्ये सोडियम नायट्रोनची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले. 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. अखेर 15 दिवसांनी आरोपी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. स्वतः मुलाच्या वडिलांनीच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.